राकेश घरात ही जोडी आपण सलामीला पाहतोय. मच्छिंद्र घरात आणि राकेश घरात ही सलामीची जोडी. गोलंदाज आहेत जय बजरंग गोरसई संघाचे प्रवीण. बघूया दोन्ही लढवय संघ आहेत. दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ आहेत. पहिला चेंडू गोलंदाज प्रवीण राऊंड द विकेट ना. पहिला चेंडू अगदी मच्छिंद्र घरात त्यांच्या बॅटमधून सीमा पार जातोय. 4 धावींनी मच्छिंद्र घरातनं आपला अकाउंट ओपन केलंय. संघाच्या फलकाचा देखील धावांचा श्रीगणेश केलाय. इथे देखील फटका उडवलाय. डीप मिड विकेट रिटर्नला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 2 धावा आले त्या चेंडूवर. मच्छिंद्र घरत यांना 2 धावींनी संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचलेली आहे. संतोष गोटकर, मनोज ठाकरे, ज्ञानेश्वर मुकादम हे आमचे जुने सहकारी मित्र या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. गोलंदाजानं मात्र फलंदाजाचं फुटवर्क ओळखून चेंडू टाकला होता. चांगला चेंडू. गणेश चांगल्या लयमध्ये. गणेश केने पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. इथे देखील चेंडू अगदी विसेप मध्ये चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला प्रयत्न चांगले होते ज्ञानेश्वर मुकादमचे. मात्र चेंडू शर्यत जिंकतोय. चेंडू सीमा पार येतो चौकार. थँक्यू डीजे. तर ऐकूया आपण पुढील आवाज. नुकतंच ज्यांनी सामनावीर पारितोषिक पटकावलं आहे ज्ञानेश्वर चिकणे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच कल्याण केणी सर. सिंगलच्या मदतीने नक्कीच धावसंख्या धावफलकावर लागते ती 11 विदाउट लॉस. महेंद्र आणि राकेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. मच्छिंद्र आणि राकेश स्ट्राईकला असेल. बऱ्याच वेळानंतर त्याला स्ट्राईकची संधी मिळाली. गोलंदाज प्रवीण गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. डावीष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला लागते. खूप चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान आणि इव्हनच चांगलं आयोजन नियोजन आपण प्रतापदादा पाटील, रिग्नेश पाटील, विलासमती रेग्युलर आणि विलासमती 40+ संघाच्या वतीने पाहतोय. हा नक्कीच फुलटॉस चेंडू आहे. पंचांचा बिमरचा इशारा आहे. 1+4 या चेंडूवर मिळतील. बिमर आणि या गोलंदाजाला बिमार करणारा चेंडू आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि नक्कीच फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या धावफलकावर 17 लागते. भाविश नाईक माझ्या जोडीला आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक्सपर्ट स्कोररची भूमिका अदा करतायत. त्यांची अशी इच्छा आहे मला लवकरात लवकर 40+ क्रिकेट खेळायला मिळावं. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप कव्हर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. राहुल माली आम्हाला जॉईंट होत आहेत. नेहमीच या स्पर्धेसाठी अपार मेहनत, विलासमती रेग्युलर संघासाठी अपार मेहनत ज्यांच्या माध्यमातून. वेलकम राहुल माले, आपला हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक संपले आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले त्या 19-19. चला लगेच क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचे.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला मच्छिंद्र आणि राकेश यांच्या माध्यमातून. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा. स्वप्न असतं नक्कीच कर्णधाराचा 10+ धावा पहिल्या षटकात याव्या आणि तसा इथे प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून झाला. दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केले. त्यामध्ये राकेशच्या बॅटमधून 1 चौकार आला. मच्छिंद्र यांच्या बॅटमधून 2 चौकार आले. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट रेग्युलर खेळताना गाजवलेला हा फलंदाज मच्छिंद्र घरत. हे मच्छिंद्र घरत आज जे 40+ क्रिकेट खेळतात यामधील प्रत्येक खेळाडूला परिचित असं नाव आहे. एक काल असा होता की चॅलेंज मैदानावर या मच्छिंद्र घरतचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच गर्दी व्हायची आणि आज मात्र तोच खेळाडू 40+ क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक नेत्रसुखद फलंदाजीचा नजारा पेश करतोय. आपलं पूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी ज्यांनी व्यतीत केलं, खरं तर क्रिकेट जगलं ज्यांच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाही, असे मच्छिंद्र घरत खेळपट्टीवर आपण पाहतोय. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गणेश होते काटे संघासाठी. हा मात्र एक अतिशय चुरशीचा सामना असेल. चालू सामन्यातील विजेता संघ जयगावदेव वडुनगर संघाशी 2 हात करणार आहे. हा फुलटॉ चेंडू आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता अगदी सुनील गावस्करच्या अंदाजामध्ये. यांच्या उभरत्या कालामध्ये नक्कीच सुनील गावस्कर यांचा खेळ त्यांनी पाहिला असेल अगदी जवळून, म्हणजे रेडिओच्या कॉमेंट्रीमधून किंवा दूरदर्शनच्या लाईव्ह टेलिकास्टमधून. ड्राईव्ह केला, फॉलो बॅक ड्राईव्ह. नक्कीच मात्र बाल बचावलेले आहे तिथे फलंदाज. संधी होती धावबाद करण्याची, संधी दवडलेली आहे आणि अशा प्रकारे सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 21 लागलेली आहे. आज नक्कीच आजच्या दिवसात अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरलेला आहे चौथा हिरवा माणकोली संघ. चालू सामन्यातील विजेता संघ आणि जयगावदेव वडुनगर यांच्यापैकी अंतिम सामना खेळण्यासाठी संघ पात्र ठरेल. इथे मात्र 1 बॉल चेंडू सीमारेषा पार जातोय. राकेशच्या बॅटमधून आलेला नेत्रदीपक चौकार. विघ्नेश पाटील यांना सकाळी आम्ही वचन दिलं होतं की 5पर्यंत तुम्हाला नक्कीच हे खेळपट्टी मैदान आम्ही खाली करून देऊ आणि त्याच अनुषंगाने अगदी शिस्तबद्ध अगदी वेळेवर खेळ झाला नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या संघांकडून. आणि त्यासाठी खरं तर अभिनंदनासाठी पात्र ठरत आहेत सर्व संघ. तब्बल 12 वाजता पहिला चेंडू पडला आणि तरीसुद्धा अगदी वेळेवर सामने पूर्ण होत आहेत. गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. शफल क्रॉस झाले. फलंदाज पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, फ्लायटेड गोलंदाजी. फ्लायटेड दिल्यानंतर फलंदाजाला आमंत्रित केलं होतं, आमंत्रण स्वीकारलंही होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संदर्भ नाही आहे. बॅकफुटला गेले फलंदाज. इथे मात्र लेट कटचा फटका. लेट कट अपर कट मिक्स आपण या फटक्यामध्ये बघितले. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागल्या 26. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये गणेश आहे. गणेशची आज फलंदाजी आपण बघितली, तडाखेबंद धावा त्याने केल्या. आज फलंदाजीमध्ये बरेच फलंदाज चमकले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज मच्छिंद्र यांना जावं लागेल एसटीचीच्या स्वरूपात. पहिला एसटीचीच आपण या ठिकाणी पाहतोय आजच्या दिवसातील. सव्वीस धावा झालेले आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सॉरी, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस, ज्या फलंदाजाची
वाट पाहिली जात होती तो फलंदाज खेळपट्टीवर आहे. गणेश विरुद्ध गणेश अशी ही लढत असेल. यावेळी मात्र आपण पाहतोय शफल प्रवास झाले फलंदाज. खरं तर हा पिच चेंडू होता आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26. अजून 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये किती धावसंख्या गाठेल गावदेवी स्पोर्ट काटेरी संघ. यानंतर जयगावदेव वडूनगर आणि चालू सामन्यातील विजेता संघ असा हा सामना रंगणार आहे आणि त्या सामन्यासाठी नक्कीच तयार आहे जयगावदेव वडूनगर हा संघ. चांगला विजय संपादन केला होता मागच्या सामन्यात दोन्ही संघांनी. त्यामध्ये जयगावदेवी काटे संघाने जयदुर्गा सुरे संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर जय बजरंग गोरसई संघाने जय हनुमान वडपे संघाला अगदी 19 चेंडूमध्ये पराभूत केलं होतं. 55 धावा केल्या होत्या. 54 धावा करून 55 धावांचं टार्गेट ठेवलं होतं वडपे संघाने आणि जय बजरंग गोरसई संघाने अगदी 19 चेंडूमध्ये हे टार्गेट पूर्ण केलं होतं. आणि जयगावदेव काटे संघासमोर जयदुर्गा सुरे संघ चेसिंग करताना मागतं पूर्णपणे असफल ठरला होता. असे 2 संघ आपण पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाज हलक्या हाताने फक्त चेंडूला टॅप केलेलं आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, डबलचा काही प्रश्न नाही आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27वर पोहोचलेली आहे. आज रजनी क्रिकेटमध्ये महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी रेग्युलर क्रिकेटमध्ये चांगले चांगले संघ एकमेकांसमोर टाकणार आहेत. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत शेड्यूल पोचवू. हो, शफल क्रॉस झाले फलंदाज. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजाची. सरळ रेषेत गोलंदाजी जेव्हा तुम्ही करताना फलंदाजाला असं वाटतंय की चेंडू हा मूव्ह होईल आणि त्या अनुषंगाने फलंदाज तयार असतो. मात्र सरळ चेंडू निघून गेल्यानंतर त्याचा प्रयत्न जो असतो तो असफल ठरतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राऊंड द विकेट. हा फुलटॉस चेंडू आहे, प्रॉपर बॅटवर आलेला नाही आहे. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप केलेले पॉईंट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आज ठीक 5 वाजता टेमगरपाडा हरी जोशी या संघाने तयार राहायचे. जय हरी राजनोली संघाच्या विरुद्ध सामना केलेला पहिला सामना ठीक 5 वाजता आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर आराध्य 11 टेंभोडे वर्सेस वसंत स्मृती राहणाल. क्या बात आहे. यशवंत स्मृती राहणाल हा संघ, दोन्ही संघ समोरासमोर टाकणार आहेत. त्यानंतर वडवली बी तिसऱ्या सामन्यात साविंद्रा, त्यानंतर गोरसई बी आणि बामण डोंगरी या संघामध्ये सामना होणार आहे. बानू स्पोर्ट जय हनुमान टेंबवली आणि मयुरेश एंटरप्राइजेस बोरशेती या संघामध्ये त्यानंतरचा सामना होणार आहे. आणि आज शेवटी आपण पाहणार आहोत RCC पेठ वर्सेस गोठेकर बी. क्या बात आहे. आज जबरदस्त घमासान पाहायला मिळणार आहे तब्बल 12 संघामध्ये. तर सर्व संघांनी अर्धा तास, सामन्याच्या अर्धा तास अगोदर या ठिकाणी तयार राहायचे, आपली रिपोर्टिंग करायची. सामने अगदी वेळेवर होतील आणि प्रत्येक सामन्यामध्ये जो वेळ तुम्हाला अधोरेखित केला जाईल त्या वेळेनुसार तुम्हाला तुमची षटकं संपवायचे, तुमची इनिंग संपवायचे. लॉब केलेल्या चेंडूला मिडऑनमधून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल आली, मात्र दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज धावबाद.
तर धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागते ती 32, 33, 33. 11च्या सरासरीने आपण ही 33 धावसंख्या पाहतोय. क्या बात आहे. 11ची सरासरी म्हणजे 40+ धावा निश्चितच होतील. मात्र गोरसई संघासमोर चांगलं टार्गेट ठेवायचं असेल तर 50+ धावा करणं आवश्यक आहे काटे संघाला. कारण मागच्या सामन्यात गोरसई संघाने 54 धावा अगदी लिलिया पार केल्या होत्या. ज्ञानेश्वर मुकादम यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा हा संघ. त्यानंतर मनोज ठाकरे आमचे सहकारी समालोचक या संघामध्ये नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यात मनोज ठाकरे इनमध्ये होते. हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. पंच वाईड बॉलचा इशारा करतात. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल 34वर. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. शपलकॉस जाऊन चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 6व्या-7व्या एसटीच्या बाहेर चेंडू. वाईड बॉलचा इशारा. खरं तर एसटी रक्षकाने थोडासा आश्चर्यचकित होऊन पाहिलं होतं पंचांकडे. मात्र पंचांचा इशारा हा शेवटचा इशारा मानला जातो. राऊंड द विकेट गोलंदाज ड्राईव्ह केलेला हलक्या हाताने चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ढकललेला आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. आणखी एक चेंडू खेळण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू स्वांग केलेला ताकदवर फटका. स्वर्गीय विकास पुंडलिक पाटील आणि स्वर्गीय जयवंती पुंडलिक पाटील स्टँडला सलामी देणारा हल्ला जवाब सदाबहार षटकार. शॉट इथे मात्र हवेत. गोलंदाज सैर बाहेर झालेला आहे. आता मात्र स्टँडवर फेकला होता चेंडू. नाबाद आहे फलंदाज. धावाची संधी होती. भावेश नाईक सांगतील धावा किती झालेले आहेत. 45 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल काटे संघाची. काटे संघाने या सीझनमध्ये पूर्ण काट टाकलेले. मागच्या सीझनमध्ये हा संघ काहीसा कमजोर झाला होता, मात्र या सीझनमध्ये पूर्ण काट टाकून हा संघ मजबूत झालेला आहे. आणि मजबूत संघ झाल्यानंतर त्यांचा जे व्यवस्थापक असतात त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. खास करून चिंतामण घरत यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. इथे मात्र सेफ फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. लाजवाब सदाबहार चौकार. What a shot! डीप बॅकवर्ड स्क्वेअर आणि मिड विकेट यांच्या मधून चेंडू. शेवटचा चेंडू षटकार.
हॅलो. तर जय सोनाई वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू घनश्याम पाटील आणि राजेश नागेश पाटील यांच्याकडून गावदेव वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा. सेकंड राऊंडमध्ये पोहोचल्याबद्दल या दोघांनी रेग्युलर क्रिकेटर्सनी जय गावदेव वडूनगर संघाचे खूप खूप अभिनंदन केलेले आहे. थँक्यू घनश्याम पाटील आणि थँक्यू राजेश नागेश पाटील. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तर 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागल्या. 55 आणि 56 धावांचं लक्ष्य. क्या बात आहे. गावदेवी काटे संघ, मी मगाशीच म्हटलं की काट टाकलेला संघ आहे. या संघाने तब्बल 55 धावा करून 56 धावांचं लक्ष्य. बॅग आहे, चला पाठव जा. काय ठेवलं त्याला इथं? फोन लाव, फोन लाव. काय ठेवले? यानंतर बिग मॅच पाहायला विसरू नका. नक्की चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय गावदेव वडूनगर या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि त्यानंतर मानकोली वर्सेस त्या सामन्यातील विजेता संघ असा सामना होईल. नक्कीच रेग्युलर क्रिकेटर्सच्या या आयोजनाने नियोजनामध्ये त्यांच्या अनुषंगाने हा सामना कधी खेळवायचा ते ठरले जाईल, परंतु संघाने मात्र तयार राहायचं आहे. आम्ही वचन दिलेलं आहे की 5 वाजता तुम्हाला मैदान खाली करून देऊ. नाही, आता 4 वाजले भावेश नाईक. आता काय 2-2 चेंडूंचा सामना खेळायचा आपल्याला. वेल, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या काटे संघ. 7-8 वर्षापूर्वी भावेश नाईक इथे विचारही केला नसता कोणी की या अशा बंजर भूमीमध्ये एक चांगलं मैदान होईल. दगड धोंड आणि एक मोठी पहाडी इथे होती, डोंगर म्हणजे टेकडी म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि त्या ठिकाणी एक चांगलं मैदान उपलब्ध करून देणं यासाठी इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. आणि खरं तर रानाल गावच्या आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांच्या अथक प्रयत्नातून खेळाडू 40+ रेग्युलर खेळाडू यांच्या अथक प्रयत्नातून हे इथं मैदान उपलब्ध झालं. आणि प्रत्येक मैदानात गावाचा श्वास असतो, गावाचा फुसफुस असतो. तर त्या अनुषंगाने गावातील तरुण पिढी अगदी ताकदवर होते, मजबूत होते. खेळ खेळून नक्कीच तुमची कार्यक्षमता वाढत असते. आणि प्रत्येक गावाला मैदान हे असायलाच हवं. आणि राहणाल गावच्या सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करेन की असं चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. बॅट्समन पाठवा. पहिल्या जोडीवर खूप काही निर्भर आहे. नक्कीच गावदेवी काटे संघाच्या माध्यमातून आपण विचार केला तर पाहिजे. पाहुणे ना ते गावांच्या नाही. पहिला चेंडू कुठे ना कुठे पंचांचं लक्ष बघा किती अगदी डोळ्यात तेल घालून पंचांनी त्या ठिकाणी बघितलं होतं की चेंडू पडल्यानंतर नक्कीच जमिनीलाही स्पर्श केला होता. अगदी बॅट आणि जमीन यांच्यामध्ये चेंडू आला होता. आणि काय कमालीची अंपायरिंग आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. 24 चेंडू, तब्बल 56 धावांची गरज. हा फुलटॉस आहे. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र हरकतमध्ये.
2 आल्या आणि 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावर शुभारंभ होतोय धावसंख्येचा. रात्री भावेश नाईक प्रेक्षकांची संख्या नक्कीच वाढेल इथे आणि भावेश नाईक तर एन्जॉय करतीलच या पूर्ण स्पर्धेमध्ये. 4 दिवस आपल्या बॅटने नाही खेळणार आहेत, मला वाटते त्यांनी विश्रांती घेतलेली आहे. 40+ वेध लागलेला आहे त्यांना. असो, धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते 3. रिग्नेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. आज रात्र काढायचे. रात्र थोडी सोंगे फार अशी गत होणार आहे आज, कारण तब्बल 6 सामने खेळवायचे आहेत आणि 6 सामने 5 षटकांचे खेळवणे खूप कठीण असतं नाईट रजनी क्रिकेटमध्ये. अगदी थंडीचे दिवस आहेत भावेश नाईक आणि या पठारावर रात्रीचे 9-10 वाजले की असा सोसाट्याचा वारा सुरू होतो. आम्ही अनुभवलेले रजनी क्रिकेट या मैदानात. लॉप केलेल्या चेंडूला व्ही शेपमध्ये. ओहो, मात्र चांगला प्रयत्न. या इथे मात्र प्रयत्न सक्सेस होत नाही. चेंडू सीमारेषा पार. चौका. हॅलो. दीपक चौगुले विक्रम स्पॉट वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू महेश काबूकर, कालीराम देवलीकर, दत्ता पाटील, गोविंद पाटील, जितू पाटील या सर्वांकडून या स्पर्धेला तसेच खास करून जयगावदेव वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. संदीप ताट्या, त्यानंतर इतर सर्व खेळाडू, हिम्मत चौगुले असोत, या सर्वांकडून तसेच बारक्या पाटील यांच्याकडूनही या स्पर्धेला तसेच खास करून जयगावदेव वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आज विक्रमस्मृती वडूनगर संघ त्यांच्या दौऱ्यावर आहे. वाडा येथे सामना खेळण्यासाठी ते गेलेले आहेत आणि त्यांनाही शुभेच्छा असतील जयगावदेव वडूनगर संघाकडून. बेस्ट ऑफ लक ऑल टीम. गोलंदाज तयार. मच्छिंद्र पाटील. मच्छिंद्र घरत आणि मच्छिंद्र पाटील हे 2 खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यापैकी मच्छिंद्र पाटील यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलेले धावसंख्या आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता. सबमरीन म्हणता येणार नाही, परंतु पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली नव्हती. आपण यष्ट्यांच्या मागे नितीन पाटील भाऊ यांना पाहतोय आणि गोलंदाजी करताना मच्छिंद्र पाटील हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये ही भावांची जोडी आपण यष्ट्यांवर कमाल करताना पाहतोय. हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सिंगल डबलने काम होणार नाही आहे, कारण जसजसा धावांचा रेपो वाढत जाईल, रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल, तसतसा दबाव फलंदाजावर येईल. मात्र ही पहिली जोडी आहे ना, या पहिल्या जोडीवर बरंच काही निर्भर आहे. खास करून गणेशची फलंदाजी जेव्हा बहरेल तेव्हा हा सामना पाहण्यासाठी नक्कीच मजा येईल. परंतु गणेशच्या बॅटमधून किती धावा येतील, किती प्रयत्न करेल गणेश, हा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. खास करून जय बजरंग गोरसेई या संघाच्या. हा चेंडू लाभ केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी हा येतोय चौकार.
जयेश मात्रे मॅन फ्रॉम कारवली यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये जयेश मात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. यावेळी मात्र पंच केलेला आहे. काय जबरदस्त फटका आहे, अधिक गॅप शोधलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, गली क्षेत्रामधून चौकार. ओ लॉफ्टेड फटका आहे, अगदी खेचून मारलेला आहे. बॅटमधून येतोय चौकार गणेशच्या. तिसरा चौकार बॅक टू बॅक. तेवीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. जबरदस्त बॅटिंगचा नजारा. दबावामध्ये गोलंदाज मच्छिंद्र पाटील. ओहो, मी सांगितलं होतं दबावामध्ये मच्छिंद्र पाटील. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. पुढील चेंडू फ्री हिट असेल. इथून सामन्याचं सूत्र हाती घेतलेलं आहेत असं वाटतंय गणेशने, कारण बॅक टू बॅक 3 चौकार मारल्यानंतर आता मच्छिंद्र पाटील यांची दिशा कुठे ना कुठे आपण पाहतोय त्यांनी पूर्णपणे ध्वस्त केलेली आहे. शॉर्ट चेंडू पुल केलेला आहे. हा पुल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. दुसरी धाव तर निश्चितच मिळेल. भावेश नाईक, एक गोष्ट सांगू इच्छितो, खेळपट्टी व्यवस्थित आहे, परंतु खेळपट्टीवर 2 धावा एकदम आरामात होतात. चेंडू तुम्ही पुश केला तरी सुद्धा कुठूनही 2 धावा तुम्ही अगदी पळून काढू शकता. इतकं नक्कीच या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. मी तर म्हणेन सिंगल डबलचे जे खेळाडू आहेत, फलंदाज आहेत, त्यांनी एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर दिला तर निश्चितच तुमच्या टीमला त्याचा फायदा होऊ शकतो. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 26. आणि या खेळपट्टीचं वैशिष्ट्य असं आहे, जशी इंटरनॅशनल खेळपट्टी तुम्ही मैदानापासून थोडीशी उंच बघता आणि बाकी फ्लोरिंग जो उतरता असतो मैदानाचा इंटरनॅशनल लेदर क्रिकेटचा, अगदी त्याचप्रमाणे ही खेळपट्टी थोडीशी उंच आहे मैदानापासून आणि खेळपट्टीपासून जो फ्लोरिंग आहे मैदानाचा तो उतरत आहे. त्यामुळे चेंडू अगदी सपकन निघून जातो आणि ग्राउंडेड शॉट खेळायला खरं तर अगदी सहज ग्राउंडेड शॉट तुम्ही खेळू शकता. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 26-26. जिंकण्यासाठी भावेश नाईक अजून 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. गोविंद पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेले. विक्रमस्मृती वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. धीरू पाटील, इंद्रपाल पाटील, विक्रमस्मृती वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून या स्पर्धेला, तसेच खास करून जयगाव ते वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. राजेश बुधाजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जयगाव ते वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वच विक्रमस्मृती वडूनगर संघाचे आभार. प्रवीण माळी, राऊंड द विकेट. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. फ्लिक केलेला आहे, अगदी पायात चेंडू. राहुल द्रविडच्या अंदाजाने, विवेस लक्ष्मणच्या अंदाजाने फ्लिक केला होता. मी मगाशीच म्हटलं होतं की 2 धावा अगदी सहज मिळतात या मैदानावर, फक्त तुमची पळण्याची धावण्याची क्षमता असायला हवी. रवींद्र जडेजा आणि विराट कोहली जर खेळपट्टीवर असतील तर अशा चेंडूवर नक्कीच 3-3, 4-4 धावा पळून काढू शकतात. अशी खेळपट्टी आहे, असं हे मैदान आहे. सो बेस्ट ऑफ लक रेग्युलर क्रिकेटसाठी सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया. चांगलं बॅटल, चांगला खेळ, चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळो अशीच सदिच्छा. हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवर चेंडू येत नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. नितीन पाटील तिथे आहेत. सिंगल आली. पुन्हा एकदा फ्लॉम्बलिंग झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. पंचांचा 1 शॉटचा इशारा येतोय. बॅट्समनचं कर्तव्य आहे, काम आहे की तुम्ही
बॅट जी आहे ती पूर्ण क्रीजमध्ये नेऊन ठेवणं आवश्यक आहे. धाव घेताना फक्त पॉपिंग ट्रीची जी पट्टी असते त्या पट्टीवर ठेवू नका, त्या रेषेवर ठेवू नका बॅट, तर पूर्ण आतमध्ये ना क्रीजमध्ये बॅट न्या, तरच तुमची धाव ग्राह्य मानली जाते. धावसंख्या धावफलकावर 30. 6 चेंडू 26ची गरज. हा चेंडू लाभ केलेला आहे, कडक शॉट, परंतु अंतर तेवढं नव्हतं. निराश फलंदाज. पसंद है सबको स्वभाव, रेल प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, रेल प्रसंगी घेतो याद. पैचन मोठी हायवे त्याची नरस रुबाब आहे त्याचा, पैचन मोठी हायवे त्याची नरस रुबाब आहे त्या. विघ्नेश पाटील, आज जबाबदारी तुमची वाढलेली. खरं तर आज 5च्या नंतर खरं तुमची कसरत असेल नाईट क्रिकेट खेळवण्यासाठी, तुमच्या पूर्ण टीमची आज कसरत असेल. मला वाटत नाही उद्या डेला तुम्ही इथे असाल. असं मात्र आम्ही 40+ सामने अगदी वेळेवर पूर्ण करू हे आमचं वचन आहे. राऊंड द विकेट गोलंदाज. फुलटॉस चेंडू आहे, व्ही शेपमध्ये खेळून काढलेलं आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक अगदी चांगला प्रयत्न करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मच्छिंद्र घरत यांनी आपला क्लास दाखवलेला आहे. रेग्युलर क्रिकेटच्या सर्व क्रिकेटर्सनी या खेळाडूचा खेळ पाहावा आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. नक्कीच मी माझं आयुष्य क्रिकेटमध्ये का समर्पित केलं, का अगदी क्रिकेट जगलो, ते या ठिकाणी उदाहरण देताना मच्छिंद्र घरत. लॉप केलेला आहे पुन्हा एकदा त्यांच्याच कडे चेंडू, सफाईदारपणे चेंडूला अडवलेलं आहे. फेक ही तितकी चांगली. हो, इथे मात्र जोराने चेंडू फेकला होता या स्टँडवर. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा या कंप्लीट केल्या जातात. परेश महाजन आहे तिथे. खरं तर आपल्या कारकिर्दीमध्ये रेग्युलर क्रिकेट खूप खेळलं होतं परेश महाजन आणि त्यानंतर त्यांनी कारकीर्द सुरू केली ती अंपायरिंगसाठी. थर्ड अंपायरचे आहे नाही ना, अंपायर सर त्या ठिकाणी मागणी केली तरच थर्ड अंपायरकडे आम्ही जाणार आहोत. मात्र अंपायर आपल्या निर्णयावर ठाम असतील तर निश्चित कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी चेकिंग होणार नाही आहे. खरं सांगू मित्रांनो, बापाचं क्रिकेट आणि मुलांचं क्रिकेट खूप भिन्न असतं. मुलं सांगलेले ऐकतात, परंतु बाप असतो. 40+ क्रिकेटमध्ये तुम्ही कधी येऊन बघा, एक लेवलपर्यंत नक्कीच त्यांच्याकडून संयम असतो, त्यानंतर संयम तुटून जातो. धावसंख्या धावपालकावर लागलेली ती 35. हौशे, गौशे आणि 900 40+ क्रिकेटमध्ये असतात. हौशांना काही फरक पडत नसते. एक मॅच येतात, खेळतात, निघून जातात. मॅच हरो, डोकरा मारो, डोकरी मारो, नवरा मारो, नवरी मारो, त्यांना फरक नसतो. आणि गौशे असतात त्यांना गवसावं लागतं. ते चांगले बॅटर बॉलर असतात, त्यांना फोन करून बोलवावं लागतं. आणि 900 असे असतात की ते संघाची पूर्ण जिम्मेदारी त्यांनी उचललेली असते. आपला संघ जिंकावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतात. अशी 40+ क्रिकेटमध्ये हौशे, गौशे, 900 असतात. इथे मात्र चेंडू पायांवर आदळतोय. यस, महाजन यांचा इशारा येतोय. अगदी यष्ट्यांच्या समोर पकडलं होतं फलंदाजाला आणि अशा प्रकारे फलंदाज पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, पाटील ब्रँड हाय रे यो. विघ्नेश पाटील 900 जे असतात ना, त्या 900वर जास्त जबाबदारी असते. कारण संघाला जमवणं, संघाला एकत्र करण्यासाठी पार्टी देणं, त्यांना स्नेहभोजन देणं, त्यांना नक्कीच टी शर्ट, त्यांना शूज, सर्वांना बोलवणं प्रॅक्टिससाठी, हे 900वर अवलंबून असतं. आणि आपला संघ जिंकावा यासाठी ते खूप नवस करत असतात. धावसंख्या धावपालकावर लागलेली ती 35. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज. आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत
ते सर्व 40+ क्रिकेटर्सनी बघायचं आहे. बॅट्समन सागर आणि नितीन ही जोडी खेळपट्टीवर आहे. एका षटकामध्ये तब्बल 21 करायचे आहेत. इथून गोरसई संघाला रेग्युलर गोरसई बी संघासारखा खेळ करावा लागेल आणि नक्की त्यांचा खेळ अंगामध्ये भिनवावा लागेल तरच त्यांचा निभाव लागू शकतो. बघूया ज्ञानेश्वर मुकादम यांनी काय कानमंत्र दिलेलं आहे आपल्या या बॅट्समनला. जिंकावं तर लागणारच आहे. पुढे जर जायचं असेल तर हिट आऊट या गेट आऊट असे दोनच पर्याय तुमच्या समोर आहेत. गोलंदाज महेश पाटील आपल्या रनअपमध्ये चूक केलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय की नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. नॉट आऊट दिलेलं आहे पंचांनी. महेश पाटील हा फुलटॉस आहे. स्वांग केलेला आहे चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर लागली ती 37-37. 4 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज. ओहो ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. खरं तर धावसंख्या तितकी कठीण नव्हती. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 26 आलेल्या आणि दुसऱ्या 2 षटकामध्ये नक्कीच करायच्या होत्या आणखी 30 करायच्या होत्या. परंतु मॅच चालू ठेवलेली नव्हती. मॅच म्हणजे रनिंगमध्ये ठेवलेली नव्हती आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज. आता मात्र 3 चेंडू आणि 19ची गरज. NRH स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 38. फक्त 2 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. चला जय गावदेव वडूनोग आणि चालू सामन्यातील विजेता संघ लगेच टॉस या ठिकाणी केली जाईल. थोडीशी विश्रांती नक्कीच 2 मिनिटाची मिळेल. मच्छिंद्र पाटील तिथे आहे. मच्छिंद्र घरत तिथे आहेत. आता मात्र बघूया आपण अजून एक फलंदाज बाद. नॉट आऊट दिलेला आहे. शेवटचा चेंडू. विजय संपादन केलेला आहे. एक सहजसोपा विजय पाहतोय आपण. जबरदस्त गोलंदाजी आणि अशा प्रकारे गावदेवी काटे संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. महेश इज द मॅन ऑफ द मॅच. महेश या आपण व्यासपीठावर.